नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत महसूल विभागाचा संपूर्ण आकृतीबंध, जिथे प्रत्येक पद, प्रत्येक जबाबदारी आणि प्रत्येक स्तर आपल्याला प्रशासनाची खरी रचना दाखवतो. महसूल विभाग म्हणजेच राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा. या विभागाची रचना समजून घेतल्याने आपल्याला केवळ परीक्षेतच नव्हे तर प्रत्यक्ष कामकाजातही मोठी मदत होते. चला तर मग आपण टप्प्याटप्प्याने या विभागाची माहिती घेऊयात. तलाठी भरती 2026 मोठी अपडेट आहे. महसूल विभागाचा मोठा शासन निर्णय जारी झालेला आहे, ज्याच्यामध्ये आकृतीबंध मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भरती प्रक्रियेसाठी पदसंख्या उपलब्ध झालेली आहे. तर ही पदसंख्या किती आहे, कोणत्या पदाला किती जागा शिल्लक आहेत किंवा आकृतीबंध निर्माण झालेला आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला महसूल विभागातील पदांच्या बद्दलची माहिती नक्की मिळून जाईल. दिनांक 2 एप्रिल 2026 महसूल विभागाचा मोठा शासन निर्णय जारी. एकूण मंजूर पदे 34,576 ही नियमित पदे आहेत आणि 1,300 ही बाह्य स्त्रोत पदे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने भरली जाणारी पदे आहेत. एकूण पदांची संख्या आहे 35,876. तलाठी पदांची संख्या आहे 15,747. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तलाठी पदांची संख्या भरली जाणार आहे. कार्यालयाची संरचना कशी असणार आहे तर 36 जिल्हे, 360 तहसील कार्यालये, 192 उपविभाग, 2,625 मंडल कार्यालये आणि 15,747 तलाठी कार्यालये. यामध्ये 36 जिल्हे असणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी. 360 तहसील कार्यालय, तहसीलदार, तालुक्याचा महसूल प्रमुख. त्यानंतर 192 उपविभाग म्हणजे उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर उपविभाग सांभाळत असतात. हे जिल्हाधिकाऱ्यांना सहाय्य करतात. 2,625 मंडल कार्यालय म्हणजे मंडल अधिकारी, काही गावांचा महसूल प्रमुख आणि 15,747 तलाठी कार्यालय, जिथे गावातील महसुली नोंदी, कर वसुली, जमीन नोंदी यांचे काम केले जाते. म्हणजेच प्रत्यक्ष लोकांशी संपर्कात येणारे पद असेल तर ते आहे तलाठी पद आणि त्याची पदसंख्या आहे 15,747. इतर महत्वाची जी पदे आहेत त्याच्यामध्ये तहसीलदार 640 पदे, नायब तहसीलदार 1,264 पदे, मंडलाधिकारी 2,625 पदे आणि महसूल सहाय्यक 6,170 पदे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आकृतीबंध मंजूर झालेला आहे आणि पदनिर्मिती झालेली आहे. यामध्ये महत्वाचे बदल असे आहेत. गट ड व वाहन चालक पदे. गट ड मध्ये शिपाई, मजूर आणि इतर कामकाज करणारे स्वीपर, स्वच्छक वगैरेंचा समावेश होतो. वाहन चालक पदे आउटसोर्स द्वारे भरली जाणार आहेत, म्हणजेच ही पदे कायमस्वरूपी असणार नाहीत. या पदांच्या मध्ये कंत्राटी पद्धतीनं पदसंख्या भरली जाणार आहे. प्रशासनामध्ये नवीन कार्यालय तयार होणार आहेत. कामाचा भार लक्षात घेऊन सुधारित संरचना लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचा प्रमुख, उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर हे जिल्हाधिकाऱ्यांना सहाय्य करणारे विशेष विभागांची जबाबदारी. जिल्हा निबंधक जे आहेत डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार, नोंदणी व मुद्रांक शुल्काशी संबंधित कामकाज हे जिल्हा लेवलला काम करणारे अधिकारी झाले. तालुका लेवलला तहसीलदार, तालुक्याचा महसूल प्रमुख, कर वसुली, जमीन नोंदी, वाद सोडवणे इत्यादी कामकाज त्यांच्याकडे येते. नायब तहसीलदार तहसीलदारांना सहाय्य करणारे उपविभागीय कामकाज करतात आणि तालुका निबंधक तालुक्यातील नोंदणी कामकाज करतात. मंडल स्तरावरती मंडल अधिकारी काही गावांचा महसूल प्रमुख तलाट्यांचे कामकाज पाहतो. गाव स्तरावरती तलाठी गावातील जमीन नोंदी, कर वसुली, शेती संबंधी माहिती, ग्रामपंचायतीशी संबंधित कामकाज करणारे ग्रामसेवक ते विकास योजना अंमलात आणतात आणि कोतवाल गावातील सुरक्षा आणि माहिती देण्याचे कामकाज करतात.
याचा अर्थ काय, तर मोठ्या प्रमाणात भरतीची शक्यता आहे. तलाठी भरती 2026 साठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. तयारी आत्ताच सुरू करा. पूर्ण PDF पाहण्यासाठी म्हणजे आकृतीबंधाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही तो आकृतीबंध पाहू शकता की ज्याच्यामध्ये तलाठी पद किती, कोतवाल पद किती, मंडलाधिकारी किती, महसूल सहाय्यक पदांची किती संख्या वाढलेली आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी या संपूर्ण माहितीबद्दल या आकृतीबंधामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे नवीन कार्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये झालेली आहेत, अपर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अपर तहसील कार्यालय किती झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात झालेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लिंकद्वारे तयार झालेल्या म्हणजे 2 एप्रिल रोजी मंजूर झालेल्या आकृतीबंधामध्ये पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील, काही दुरुस्ती असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तरी आम्हाला त्या मेसेज करून नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.